आमचा मोर्चाच मुळामध्ये आरक्षणाच्या संदर्भातला आहे। उपवर्गीकरण थांबलं पाहिजे, त्याची आम्हाला आवश्यकता नाही। आमच्या 59 जाती 13% खुश आहोत। आम्ही एकमेकाला स्किलप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे आम्ही ते घेतो आणि त्याच्यामध्ये आम्ही फार संतुष्ट आहोत। आम्हाला त्याचं वर्गीकरण नको आहे। काय 27 आमदार निवेदन दिलेलं आहे या संदर्भात, त्याबद्दल आपण काय सांगाल? निवेदन दिले, आता आज ते आम्हाला बोलवणार चर्चेला, त्यावेळेस आम्ही चर्चेतून मार्ग काढू। खरं तर 1 ऑगस्ट 2024 साली जेव्हा बदर कमिटीच्या माध्यमातून लक्षात आलं की हे उपवर्गीकरण करण्याचा घाट सरकार घालत आहे, त्याच वेळेस आदरणीय नानासाहेब म्हणजे आमचे बबनराव घोलप, जे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला सूचना केली होती आणि आम्ही एक मंत्रालयाला पत्र दिलं होतं। त्यानंतर आत्ता 2026ला परत बदर कमिटीचा जो अहवाल आला तो प्रकाशित न करता, पब्लिश न करता आपल्याला सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवले। तेव्हा परत सर्व समाज एकवटला, कारण तेव्हा लक्षात आलं की 59 जातीमध्ये उपवर्गीकरण करून बायफर्गेशन करण्याचं काम चालू आहे। म्हणजे एकंदरीत सरकारचा आरक्षण संपवण्याचा घाट आहे। हा कसा तर 13% आरक्षण जे 29 जातीला आहे ते वेगवेगळ्या जातीमध्ये बायफर करायचं आणि यानं वेगळं करायचं, परंतु झालं उलटं। आता 59 जाती एकत्र आल्या आणि जे सरकारला हवं नव्हतं, जे पाहिजे होतं ते झालं नाही आणि उलटं होऊन आता उलट जय भीम आणि जय रोहिदास हे एकत्र आलेले आहेत। आणि त्या माध्यमातून आज आमचे 27 आमदार काल जाऊन भेटले, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, तरी पण आज मोर्चा हा ठरला होता आनंदराज आंबेडकर यांच्या माध्यमातून। त्यांनी आम्हाला कॉल केला, नानासाहेब होते, राजकुमार बडोले होते आणि भीमराव आंबेडकर हे चौघांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चाचं आयोजन केलं होतं। त्या मोर्चाला आम्ही आलेलो आहे। हा प्रचंड जैन समुदाय आज सरकारला आम्ही दाखवणार आहोत की आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा बबनराव घोलप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बबनराव घोलप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। करण्याबाबत आज जो मेट्रोपासून ते आझाद मैदानापर्यंत जो मोर्चाचं आयोजन केलं त्या मोर्चाबद्दल आपण काय सांगाल? आपण कुठून आलात आणि काय? मी नांदेडवरून आलेलो आहे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष आहे। आजचं हे उपवर्गीकरण रद्द करावं अशी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी आहे। महाराष्ट्रातील तमाम चर्मकार समाज आज या ठिकाणी आलेला आहे आणि हे उपवर्गीकरण समाजाच्या एसी समाजाच्या विरोधामध्ये आहे। बाबासाहेबांनी जे सर्वांना अधिकार दिलेत, हक्क दिलेत, त्या एकतेचं खंडन करण्यासाठी हे एकदा अबाधित राहू नये म्हणून हा सरकारनं घातलेला डाव आहे, त्याला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा तीव्र विरोध आहे। समजा सरकार याच्या विरोधात गेलं तर पुढची भूमिका तुमची काय असेल? सरकार विरोधात गेलं तर आमची भूमिका, आमचे जे नेते आदरणीय बबनरावजी घोलप साहेब, आदरणीय माननीय आनंदरावजी आंबेडकर साहेब, माननीय बडोले साहेब जो आदेश देतील तो आम्ही मानू आणि याच्या पुढं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू महाराष्ट्रभर। आजचा हा मोर्चा हा एक अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानाचा हा मोर्चा आहे। ज्या शेड्यूल कास्टमध्ये ज्या 49 जाती आहेत त्या जातीमध्ये जे उपवर्गीकरण केलं जातं आहे ह्याच्या विरोधात हा उपवर्गीकरणाविरोधात हा मोर्चा आहे आणि या मोर्चासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चासाठी सर्व चर्मकार समाज बांधव तसेच दलित बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत आणि आम्ही स्वतः चर्मकार विकास समिती या संघटनेच्या वतीने चर्मकार म्हणून आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालो आहोत आणि खूप छान वातावरण आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत आणि या सरकारच्या या षडयंत्राविरोधात किंवा सरकारच्या या
उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा आम्ही सर्वांनी काढलेला आहे आणि हे उपवर्गीकरण होऊ नये आणि जाती जाती ह्या वाटल्या जाऊ नयेत. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व एक राहणार हा संदेश देण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चातून सरकारला जाग यावी आणि हे उपवर्गीकरणाचं जे सरकारने नाटक केलेलं आहे हे बंद व्हावं अशी आमची मागणी आहे. अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ आज या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या शासनानं जे चुकीचा निर्णय घेतला आहे आणि सर्व बहुजनाची म्हणजे भावना दुखवण्याचं जे काम केलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व एकत्रित येऊन ह्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही अशा तीव्र घोषणा देऊन निषेध व्यक्त करत आहे आणि वर्गीकरण रद्द करावे अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या उपवर्गीकरणाच्या विरोधात तमाम आंबेडकरवादी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि या समाजाचं एकच मागणं आहे. आमच्या अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 जाती होत्या त्या 59 जातीपैकी अर्धा% जातीने कुठेतरी फक्त या उपवर्गीकरणाचा विषय मांडला होता आणि 58.5% जातीचा या उपवर्गीकरणाशी काही संबंध नव्हता आणि ते उपवर्गीकरण आमच्या 58% जातीवर लादण्याचा हा प्रयत्न आहे आणि या 13% आरक्षणातून आमच्या समाजाचं हे जर उपवर्गीकरण जर केलं तर त्यातून आमचं काय भलं होणार नाही अशी तमाम या जनतेची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रचंड संख्येने या ठिकाणी या वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत. सातारा जिल्ह्यातून सर्व चर्मकार बांधव उपवर्गीकरण रद्द करण्यासंदर्भात आझाद मैदान येथे आले आहेत. तरी उपवर्गीकरण हे रद्द झालंच पाहिजे, नाहीतर याचा पुढील पिढीसाठी खूप दुष्परिणाम होणार आहे. त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. याचा जास्तीत जास्त नुकसान चर्मकार समाजावरती होणार आहे. त्यामुळं आपल्याला हे उपवर्गीकरण हे रद्द झालंच पाहिजे. ह्यासाठी सातारा जिल्ह्यातील चर्मकार समाज, महाराष्ट्रातील चर्मकार समाज गप्प बसणार नाही.